लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे परभणी येथून। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत इतर मागास बहुजन कल्याण दुग्धविकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज जिल्हा परिषदेसमोरील चौकातील आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले। पालकमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे शिल्पकार धनंजय वडगीरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आतापर्यंत महाज्योतीच्या माध्यमातून 73,000 मुलींना प्रशिक्षण देण्यात आले आहे। इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मंत्री म्हणून आम्ही राज्य शासनाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबवत असल्याचे सांगत नागपूरसह प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी वसतिगृह बांधत आहोत। मुलींना मोफत शिक्षण, 100 विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, बसचा मोफत प्रवास अशा विविध योजनांची माहिती मंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिली। सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना जिल्ह्यातील एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करूयात असे आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी उपस्थितांना केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी यापूर्वीच परभणीला येऊन गेल्याचे सांगत मंडल आयोगातील शिफारशींबाबत माहिती दिली। तसेच शेतकऱ्यांचा आसूड गुलामगिरी वाचल्यानंतरच त्यांनी केलेल्या कामाची महती कळेल असे सांगून सर्वांनी पुस्तके वाचण्याचे आवाहन आमदार भुजबळ यांनी केले। कार्यक्रमाला आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। रिपब्लिकन वार्तासाठी पाथरी प्रतिनिधी अहमद अन्सारी, परभणी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.